नमस्कार श्रोत्यांनो, मला आपल्याला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त इतिहास विभाग व हिंदी विभाग आणि सैनिक कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजी माजी सैनिक सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता। जवळजवळ 300च्या वर माजी सैनिक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा अभूतपूर्व असा सोहळा कर्मवीर अण्णांनी सर्वात प्रथम स्थापन केलेल्या या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात घडून आला। बघूया मित्रांनो या कार्यक्रमाचे काही दुर्मिळ क्षण। सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। उपलब्ध नाही झाली तर पलीकडल्या हॉलमध्येही पूर्ण हा हॉल आणि स्क्रीन दिसते आहे। इथेही बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्यांनी बसले त्यांनी बसून घ्या आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। पाटील व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करावी। निश्चयाचा महामेरू बहुजनासी आधारी अखंड स्थितीचा निर्धारी श्रीमंत योगी अशा या लोकराजाला पुष्पांजली अर्पण होत आहे। मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे। सर्वांना मी मनपूर्वक अभिवादन करतो, नमस्कार करतो। आज छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा मिळेल याबद्दल थोडीशी शंका होती, परंतु इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल मी प्रथमतः आपण सर्वांचे स्वागत करतो। म्हणजे 9 ऑगस्ट पासून ही चळवळ सुरू होणार होती, परंतु महात्मा गांधीजींसह पहिल्या फळीतली दुसऱ्या फळीत जनसामान्यांनी हा लढा हाती घेतला। 8 ऑगस्टच्या मीटिंगसाठी साताऱ्यातून जे तरुण मुंबईमध्ये गेले होते ते 9 ऑगस्टला साताऱ्यात पोहोचले। त्यांना बातमी समजली की आपल्या नेत्यांना अटक झाली, पण त्यांनी ठरवलं आपण ही चळवळ नेत्याने पुढे चालू ठेवायची। आणि सातारा जिल्हा हा भारतातला एकमेव असा जिल्हा होता त्यावेळेचा की साताऱ्यामध्ये प्रति सरकारची स्थापना झाली। त्याबरोबर भारतामध्ये आणखी 3-4 ठिकाणी प्रति सरकारची स्थापना झाली। आदरणीय पडवळ साहेब, त्यानंतर विलासराव घाडगे एक आर्मीमॅन संस्थापक सैनिक कल्याण अधिकारी यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात आले। सुभेदार रवींद्र चव्हाण साहेब यांचेही स्वागत आपण करावे अशी मी विनंती करतो। एनसीसीचे संपूर्ण कामकाज यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सुभेदार साहेब कॅप्टन संजय मोरे साहेब, सुरेश पडतरे साहेब हे प्रातिनिधिक आपण स्वागत करतोय। पुन्हा सर्वांना आपण स्टेजवरती बोलवून सन्मानपत्र देणार आहोत। आदरणीय पटेल साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। माननीय प्राचार्य साहेब यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे। आदरणीय दुर्गादास जाधव साहेब
यांचंही स्वागत माननीय प्राचार्य साहेब यांनी करावे. दुर्गादास जाधव साहेब या नियोजनासाठी त्यांचा भरपूर मार्गदर्शन मिळतंय. दुर्गादास जाधव साहेब आणि आपण सर्व मंडळी. वटवृक्षाच्या विशालतेचा धन्यवाद. यानंतर विद्यार्थी इतिहास मंडळाचे उद्घाटन होईल. या मंडळातील मुलांचे स्वागत होणार आहे, तरी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन स्वागत स्वीकारावे. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्या. अरुण आणि खंडझोडे ओंकार अरविंद MA भाग 1 चे जाधव प्रज्वल विजय आणि केसरकर श्वेता दिलीप. त्यानंतर TY च्या तांबडे भाग्यश्री सुनील शिंदे आणि कृष्ण आणि राव राज सागर यांचा समावेश आहे. धन्यवाद सर. यानंतर उपस्थित आजी माजी सैनिकांची मनोगती होतील. अध्यक्ष आपशिंगे आवाज कसा पहिले डिफेन्स 2 डाव दिला. इथला सातारा म्हणजे सातारा मध्ये महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्मवीर भाऊ पाटलांचा जय हो, कर्मवीर भाऊ पाटलांचा जय हो. धन्यवाद. जोश आहे, महत्वाचं म्हणजे जोश आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्याला या ठिकाणी अजून या कार्यक्रमाला म्हणजे मला वाटतंय प्राचार्य डॉक्टर देवी मसाळ साहेब, त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गोरे साहेब प्रमुख बरं काय म्हणजे प्राचार्य म्हणजे जे आता कार्यक्रम आयोजित केलाय की त्यांच्या म्हणजे त्यांची संकल्पना आहे, तिची स्वतःची संकल्पना, त्याच्या त्या स्टाफला त्यांना बरोबर घेऊन त्यांचं खरोखर टाळ्याच्या गरजा साबित करायची आपण. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आमचे आदरणीय सुरेखाजी पडवळ आप्पा उपसभापती, माजी उपसभापती पंचायत समिती सातारा, त्याचप्रमाणे TS जाधव आणि या कार्यक्रमाला आवर्जून मला वाटतंय हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे गोरे साहेबांच्या सगळं मला आवर्जून सांगावं वाटतं की DS जाधव त्याची रत्नागिरीवरची बदली करून इथं आणलेली आहे. आणि इथून पुढं सातारा जिल्हा हा DS जाधवाच्या खाली आपण बरोबर चमकवणार आहे, कारण त्यांचं कार्य फार महत्वाचं आहे. मी या कार्यक्रमात बोलू शकत नाही, परंतु इकडे मोरे साहेबांना गाईडन्स करणं किंवा काय करणं ही नाट्य लक्षात ठेवा की त्यांनी आपल्या तिथं ते हे केलेलं आहे, अर्ज केलेलं आहे. आणि इक्बाल शेख आपल्याला माहितीच आहे की परळी विभागाचे ते संस्थापक म्हणजे अध्यक्ष म्हणजे सगळं भाग आणि सगळे हे व्यासपीठ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे प्राचार्य मोरे साहेबांचे जे स्टाफ आहेत त्याचा सुद्धा धन्यवाद करू इच्छितो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही जास्त बोलणार नाही, कारण का हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ कॉलेज सातारा यांनी अरेंज केलेला आहे. आणि खरोखर मला वाटतंय माझ्या तर पाण्यात नाही, परंतु माझे जे बुजुर्ग आहेत याचा जिल्हा सैनिक साहित्य जिल्हा सैनिकाचा सर्व पाहिलं आवाज मोठा ठेव. अन्न पिकवतो आणि जवान शिक्षणाचं जे देशाचं रक्षण करतो. परंतु म्हटलं तू आहे आज शिक्षण गुरुवर्य आज जे कर्मवीर भाऊ पाटलांनी जी आता देशोदेशी म्हणजे जवळची आपली सगळी संपत्ती सोडून किंवा भीक मागून सुद्धा त्यांनी ही संस्था ओपन केली आणि आज संस्थेला रूप आला. मी
रयत शिक्षणाचा विद्यार्थी आहे आपशिंगचा सुधीर. तर जय हिंद. मैं सुधार मेजर रविंद्र चौहान 56 मार्च पटेल इंस्टीट्यूट कोल्हापुर. अभी मैं फिलहाल सेवा में सेवारत हूँ. मैं कर्नाटक से बिलोंग करता हूँ, नेपाल से. मैं यहाँ पर 2015 में 22 मार्च पटेल इंस्टीट्यूट सातारा यहाँ पर पोस्टिंग आया था. उस समय शिवाजी कॉलेज के यहाँ के जो एन होते शायद मेरे सामने अभी बैठे हैं, जिन्होंने अपने हाथ खड़ा किया. इनके अध्यक्षता में हमने यहाँ पर काम किया. आज का ये कार्यक्रम बहुत अगड़ा वेगड़ा है और ये कार्यक्रम जब कार्यक्रम का क्लिप हमारे पास पहुंची तब ऐसा लगा कि सातारा में कुछ एक नया काम होने जा रहा है. उसकी शुरुआत जो ये छत्रपति शिवाजी कॉलेज के प्राचार्य जो राजेंद्र मोरे सर ने इस घड़ी का अलार्म पर हाथ लगाया और ये अलार्म जब बजा और सभी व्हाट्सएप पर जब इसकी लिंक गई तब ऐसा लग रहा था कि सेना के सैनिक जो सेना में जम्मू कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक भारतीय भौगोलिक स्थिति के ऊपर देश रक्षण के लिए स्थापित होते हैं, ऐसे जवानों का कोई ना कोई याद आज कर रहे हैं. जैसे कि आज सर ने बोला पहला जो सेना का सैनिक चाहे आर्मी नेवी एयरफोर्स कहीं से भी किसी भी जगह पर जाता है तो वैल्यूएशन बहुत कम है. लेकिन ऐसे मोरे साहब जैसे याद करने वाले जो आज वर्तमान के युग में देखे गए तो गिनती के उंगल के ऊपर नाम लेने वाले आज ये कॉलेज है छत्रपति शिवाजी कॉलेज. और उनके सब मान्यवर जो उनके अध्यक्षता में उनका स्टाफ काम करता है, मैं तहे दिल से उनका शुक्रगुजार करता हूँ भारतीय सेना के सैनिक धर्म के तरफ से. क्योंकि इतना विचार शैली ये सिर्फ मात्र आती है वो एजुकेशन द्वारा. शिक्षण ये बहुत इंपॉर्टेंट पहलू है क्योंकि यहाँ पर बैठे हुए सारे जो सैनिक है शायद ही मेरे से बहुत ज्यादा सीनियर होंगे. मैं 92 का भर्ती हूँ, आज मेरा 33 साल सर्विस हो गया. हम भी सेना के सैनिक धर्म के पहलू है. आज मेरा भाई भी ऑन सर्विस में सुधार मेजर है, पिताजी भी एक्स मैन थे. तो पूरा सैनिक सेवा में हमारा परिवार का योगदान है. ऐसा मैं बोलने के लिए मैं इज्जतनी नहीं करूंगा. तो यहाँ पर सातारा में मैं 2015 से आने से लेकर अभी तक मैं सातारा स्थिति सातारा के इलाके में ही रहता हूँ. और तब से लेकर अभी तक जो एनसीसी कैडेट हो या कुछ भी हो, हमने उस टाइम पर जो हमारे तरफ से जो हेल्प करना था कर दिया. आज एक एक लोग अफसर बन के अभी भी कॉल आता है मोबाइल पर, सब आप कहाँ पर है. तो बहुत अच्छा लगता है कि सातारा नगरी में एक कैडेट एक अफसर नेवी आर्मी एयरफोर्स के अंदर जाके अपना सही योगदान दिया और सैनिक धर्म अदा करने में योगदान उनका है. ये सारा आदरणीय और वंदनीय बहादुर जवान हो, केशव साहबान, डॉक्टर साहबान, जैसे गाड़ी साहब ने बताया कि आवाज बढ़ा चाहिए, जोश होना चाहिए हर एक जवान के पास. देश की सेवा करने वाले कभी नहीं. पहले नंबर पर सातारा जिला मात्रा तालुके में से सातारा एक नाम बेजिया भाग के आजाद होने से पहले बाद में बताया साहब ने ऐसे तैयार हुए. आज आपके साहबान है, मेरा उम्र अभी 93 है, लेकिन इन्होंने भी सहायता किया है. ऐसे जवानों का मेरा यहाँ पर एका जागेवर बनवला म्हणजे इथं तर त्याच्याकरता काय काय पाहिजे. सहकार्य पाहिजे. कॉलेज सहकार्य दिलं म्हणून हे कार्य करत. अनेक जवान येणार, पेन्शन येणार, जाणार, सगळं काय होणार. आयुष्यात आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे. सरकार मध्ये राहून एकमेकाशी प्रेम भावना देश सेवा हे करणं कर्तव्य आहे. जन्माला आल्यानंतर देश सेवा ही फार आतोनात मन लावून केले पाहिजे. प्रत्येक माणसाला जोश पाहिजे की आपल्या मनाने शिक्षण घ्यावं, उंच दर्जाचे शिक्षण घेऊन देशाची सेवा करावी. आमचं चिंचणीवंदन गाव, आपशिंगी गाव ही दोन गावं तिन्ही चारही लढायला होते. 48 पासून 99 कारगिल युद्धापर्यंत नाम रोशन केलेलं आहे. त्यात साहेबांनी बरेचसे लोकांनी भाग घेतलेला आहे आणि हे लोक इथं आलेत
एकमेकाशी प्रेम भावनेनं बोलणं, एकमेकाशी मिळणं, हे प्रत्येक वर्षाला असा कार्यक्रम मी जागा दिले कार्यक्रमाने मी स्वतः आभार मानतो की त्यांनी हे कार्यक्रम जागा घेऊन ते व्यवस्थित हे असे कार्यक्रम व्यवस्थित प्रत्येक वर्षाला व्हायला पाहिजे. त्या देशामध्ये दोष राहील आनेवाली पिढी आग्रा क्षेत्र बांगलादेश असो, पाकिस्तान असो, चाइना असो या कोणताही देश असो, उसके सामने जाने के लिए अपने मातर जवान तैयार होना चाहिए. और उन्होंने देश पर आक्रमण हो गया ऐसा कोई कहीं जगह छोड़ा नहीं. अपने पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री सबसे अच्छे मिले हैं. अपनी पेंशन वगैरह पर शिक्षक भी किया है, किसी का रिपोर्ट साहब है डीएसएल बोर्ड में जाओ और अपना काम करवा के लिए जो कोई डिफेन्स कमजोरी आहे. त्यानंतर मी सर्वांना विनंती करतो, मला 4 शब्द बोलण्याकरता त्यांनी परवानगी दिली त्याचा मी फार आभारी आहे. आणि मी माझे 2 शब्द बोललो संपवतो. परंतु एक देश सेवा करायची झालं तर सर्व दोष पाहिजे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान. व्यासपीठावरती बसलेली मंडळी आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर मोरे साहब, बहादूर जवान, आजचा जो कार्यक्रम ठेवला तो सैनिकांच्या अगदी शान, इज्जत आणि किंमत राखण्यासाठी ठेवला. अशी कार्यक्रम अतिशय थोड्या प्रमाणात रिटायर झाल्यानंतर होत असतात. आणि हा कार्यक्रम जिल्ह्यातल्या वीर सैनिकांसाठी त्यांनी ठेवला. याबद्दल त्यांचं जेवढं आभार मानू तेवढं कमीच आहे. तर शिक्षण संस्थेचे आदरणीय सचिव विकास देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. अभिनंदन सर. शिवाजी कॉलेज बद्दल आम्हा सैनिकांच्या हृदयामध्ये फार मोठा अभिमान आहे आणि गर्व आहे. आम्ही देशात अभिमान आणि गर्व ठेवतो आणि ठेवणारच. त्याशिवाय शिवाजी विद्यालय आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये गर्व असणारच, त्यात काही शंका नाही. आणि स्वतः मी या शिवाजी कॉलेजमध्ये एनसीसीचा टर्नओव्हर घेतलेला आहे. मी जेव्हा या शिवाजी कॉलेजवरती एनसीसीला होतो, 22 महाराष्ट्र बटालियन मध्ये होतो, तेव्हा या ठिकाणी शिवाजी गायकवाड साहेब शिवाजी कॉलेजचे आणि वैशाशी कॉलेजचे डुबळ साहेब, बीजी कॉलेजचे फडतरे साहेब यांनी नित्यनियमानं विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. कदम बढ़ाओ हाथ मिलाओ एकता में शान है, हिंदुस्तान की हम पहचान है, हिंदुस्तान हमारी जान है. जाएंगे जिस ओर भी रहेंगे हम हिंदुस्तानी, कर्म से धर्म से आगे होंगे हिंदुस्तानी. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट श्री भीमराव अण्णासाहेब देशमुख पुरा सांभाळलेले आहे. सचिव या अण्णासाहेब देशमुख. नमस्कार सर्व माजी सैनिकांना. भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना आणि जे आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व हुतात्म्यांना अभिवादन करून या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. मंचावर उपस्थित संस्थेचे रयत शिक्षण संस्थेचे माननीय मानद सचिव देशमुख साहेब, या कॉलेजचे प्राचार्य मोरे साहेब, उभा असून मित्रांनो आपल्या सोबतीला सातारा जिल्हा, सातारा ही स्वराज्याची 4थी राजधानी. पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी
आजी माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि आजी माजी सैनिकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले कर्नल गौरव पाटील युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर मस्के साहेब, त्याचप्रमाणे या शिवाजी कॉलेजचे प्राचार्य मोरे साहेब, स्टेजवर असलेले सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे उपस्थित असलेले प्रोफेसर डॉक्टर मासाळ, अनिल कुमार वावरे, रामराजी माने देशमुख, रोशन आराशे, सरिता कुदळी, कीर्तन, सर्व मान्यवर, आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो. मोरे साहेबांनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम 77व्या वर्धापन दिनानिमित्त जो आयोजित केला, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मी या जिल्ह्याचा 2007 ते 10 3.25 वर्ष कलेक्टर होतो आणि मला आठवतं की त्यावेळेला माजी सैनिकांचे मेळावे, त्यांच्या अडीअडचणी, जमिनीचे प्रश्न, एक बाईट घेऊया कोण अधिकारी नमस्कार साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले काय मनोगत आहे? कार्यक्रम खूप चांगला झाला. या शाळेने असंच वरचेवर कार्यक्रम घ्यावेत ही मी विनंती करतो. धन्यवाद साहेब. नमस्कार. प्रथम जय हिंद. या कॉलेजचे प्रिन्सिपाल मोरे साहेबांनी जो आज आजी माजी सैनिकांचा मोठा सन्मान मेळावा कार्यक्रम 9 ऑगस्ट क्रांती दिन जो लढाईचा शूरवरच्या कार्यक्रमादिवशी शूरवीरांचा हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी छत्रपती शिवाजी कॉलेजचं प्रथम अभिनंदन आणि धन्यवाद करतो. असे कार्यक्रम केल्यामुळं एक सैनिकांची जी शिकवण, डिसिप्लिन ह्या विद्यालयाला कळते आणि जे आम्ही आज बुजुर्ग लोक आपल्या आवारात येऊन जो आप शिक्षकता ज्या महिलांनी आम्हाला राखी बांधण्याचा जो कार्यक्रम केला तो मी उत्स्फूर्त कार्यक्रम केला आणि ह्या कार्यक्रम असाच पुढे चालू राहावा आणि महाराष्ट्रामधले जेवढे कॉलेज आहेत जो हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज असे उपक्रम राबवण्यात यावी एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद साहेब. सगळ्यांनी इकडे बघा, त्या साहेबांना ते श्रद्धा घे की आजचा हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी सैनिकांना बोलवलं आणि हा मोठा प्रोग्राम झाला. याच्यामध्ये सर्वजण नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी यातील सर्वजण लोक मोठ्या उत्साहाने आलेले आहेत आणि हा प्रोग्राम पहिल्यांदा तुमच्या इथे झाला आणि एक उत्कृष्ट प्रकारे झालेला आहे. धन्यवाद साहेब. अजून कोणाला बोलायचं आहे? आज सातारा शिवाजी कॉलेज या ठिकाणी आजी माजी सैनिकांचा मेळावा ठेवला होता की शिवाजी कॉलेजचे 77 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या कारणाने आम्हाला सर्वांना बोलवलं. ह्याच्या अगोदर असा कधी उपक्रम नव्हता केला आणि सैनिक एक देशाचे प्रेरणास्थान आहे आणि ते एक शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यातून एक शिक्षण मिळेल आणि एक देशाची प्रेमाची भावना निर्माण होईल. तर कॉलेजनं आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं. कॉलेजचे आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि असेच वर्षानुवर्षी कार्यक्रम करावेत अशी आम्ही अपेक्षा करू. धन्यवाद सर. कार्यक्रम घेतला विशिष्ट त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो की हा कार्यक्रम आणि जी माजी सैनिकांना विधवांना यांना मोटिवेट करण्यासाठी जो कार्यक्रम घेतलेला आहे हा संदेश ॲज अ सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी या नात्यानं मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसाद करीन की असा गौरव प्रत्येक ह्याने करावा अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच साहेब. आता याच्यात बॅकग्राऊंड म्युझिक देऊन असं करणार ना व्हिडिओ. आज छत्रपती शिवाजी कॉलेजने आज जो माजी आजी सैनिक मेळावा घेतला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? खूप छान नियोजन केलेलं होतं आणि अत्यंत
प्रेरणादायी उपक्रम आहे. शक्यतो माजी सैनिकांच्या बाबतीत खूप वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो. शैक्षणिक संस्थांकडून थोडंसं काहीसं दुर्लक्ष होतं असं माजी सैनिकांना वाटत असतं. पण तरीसुद्धा शिवाजी कॉलेजनं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन हा जो काही कार्यक्रम आयोजित केला सैनिकांचा सन्मान करण्याचा, त्याला खरोखरच तोड नाही. आणि आम्ही सर्वजण माजी सैनिक शिक्षण संस्था त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य सर्व स्टाफ यांचे खरोखर मनापासून आभारी आहोत. त्यांनी आम्हाला हा खूप चांगला एक मौका दिला आणि खूप चांगला आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केलं आणि एक सहृदयता दाखवली. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद सर. थँक्यू सर. तर आजच्या कार्यक्रमाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात देशमुख साहेब? विद्या विनयन शोभते. आज या ठिकाणी माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शीने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या नावानं या ठिकाणी कार्यरत असलेल्या वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटना आजी माजी सैनिकांच्यासाठी या कॉलेजचे विद्यमान प्राचार्य आणि या विद्यापीठाचे कुलगुरू यांनी या ठिकाणी आजी माजी सैनिकांसाठी जो कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला त्याबद्दल आम्ही सर्वजण आभारी आहोत. असाच उपक्रम सैनिकांसाठी सैनिकांच्या मुलांसाठी तसेच इतर सिव्हिलियनांसाठी एक आदर्श म्हणून एक मार्गदर्शन म्हणून प्रथा सुरू होईल. त्या अनुषंगाने या ठिकाणी जो उपक्रम घेतला तो उत्कृष्ट आहे. असंच दरवर्षी उपक्रम राबण्यात यावा आणि येणाऱ्या तरुण पिढीला सैन्याबद्दल माहिती सैन्याबद्दल असलेलं कुतूहल आणि सैन्यामध्ये कसं जायचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं जायचं IAS कसं व्हायचं IPS कसं व्हायचं SSB कशी द्यायची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं जायचं सैन्य आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये कसं जायचं या सर्व क्षेत्राबाबत उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि त्याबद्दल मी जितकं मानावं तेवढा आभार या कॉलेजचं आणि या संस्थेचं मानतो. आणि आमच्या वतीनं म्हणजे आता माझं शिक्षण MA LLB DME MPM मी बऱ्याच ठिकाणी लेक्चरला जात असतो. तर मुलांना करिअर मॅनेजमेंट याबाबत जे काही सहकार्य लागेल त्याबाबत माझ्या वतीनं निःशुल्क जेव्हा मला बोलवतील सर त्यावेळेला मी माझ्याबरोबर आमचे मित्र पडवळ साहेब आहेत अजून काही मित्र आलेले नाहीत त्यांचंही सहकार्य घेऊन आपण या ठिकाणी नवीन पिढीला तयार करू एवढं बोलतो आणि धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. शिवाजी छत्र महाराज की जय. छत्रपती कॉलेज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. आज छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी आजी माजी सैनिक यांच्यासाठी सन्मान सोहळा आयोजित केला होता. खऱ्या अर्थानं आज सातारमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम या कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र मोरे सर यांच्याच कल्पनेतून या ठिकाणी होत आहे. खरोखरच आम्हाला अभिमान आहे माजी सर्व सैनिकांना की अशा पद्धतीचा उपक्रम आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं खूप खूप आमच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र मोरे सर प्राचार्य शिवाजी कॉलेज यांचं मी अभिनंदन करतो. खरंच अशा पद्धतीचा उपक्रम भविष्यामध्ये सर्व माजी सैनिक वीर माता त्याच पद्धतीनं वीर पत्नी यांचा या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम राबवावा आणि भविष्यामध्ये पुढच्या पिढीला घडण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम निश्चित प्रेरणादायी ठरतील असं मला वाटतंय. आणि भविष्यामध्ये काही सहकार्य कॉलेजच्या माध्यमातून करायचं असेल तर आम्ही सर्व माजी सैनिक त्यासाठी साथ देण्याला तयार आहोत. धन्यवाद साहेब. आपल्याला थोडक्यात आपणही जरा आजच्या कार्यक्रमाबद्दल. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज या महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आयोजित केलेल्या आजी माजी सैनिकांच्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व
मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरं तर मला फार आनंद वाटतोय की आजी माजी सैनिकांना महाविद्यालयाच्या परिसरामध्ये पाहून फार आनंद वाटतोय. आपण देशासाठी प्रचंड असं योगदान दिलेलं आहे, त्याग केलेले आहे. त्या आपल्या कर्तृत्वाबद्दल, आपल्या त्यागाबद्दल, तुमच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आपणाला या ठिकाणी मी बोलवलेलं होतं, आम्ही बोलवलेलं होतं. आपण सर्वजण या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपणा सर्वांच्या प्रती मी आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त करतो. इथून पुढे देखील आपल्याला आजी माजी सैनिकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं एकत्रित येऊन काय काम करता येईल का, त्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करूया. विशेषतः वीर माता असतील, वीर पत्नी असतील, त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे, त्यांचाही या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आपणा सर्वांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. परत एकदा आपणा सर्वांच्या प्रती आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. आपण देशासाठी, देशाच्या सीमेसाठी आणि आम्हा सर्व सिव्हिलांसाठी जे योगदान दिलेले आहे त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय करवीर. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कर्मवीर भाऊराव पाटलांचा जय हो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा जय हो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. सर एक लास्ट ओके बोलो. आज सैनिकांना इथं आज छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त सैनिकांचा जो मेळावा आयोजित केला त्याबद्दल मी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य तसेच सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असून मला यापासून फार फार आनंद होतोय. मी शिकत असतानाच इथून मिलिटरीमध्ये भरती होऊन गेलो आणि त्याचा फार अभिमान आहे आणि असाच कार्यक्रम आणि चांगल्या पद्धतीने करावा हीच आमची त्यांना विनंती राहील आणि त्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य राहील. धन्यवाद सर, सर्वांना धन्यवाद. नमस्ते, मी दुर्गादास संपतराव जाधव, मुक्काम पोस्ट खिंडवाडी, तालुका जिल्हा सातारा. मी या कॉलेजचा 91-92 सालचा माजी विद्यार्थी असून हा मोरे सरांनी जो राबवलेला उपक्रम हा माझ्या मते हा त्रिवेणी संगम आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये हे एकत्र आणण्याचं काम हे मोरे सरांच्या माध्यमातून घडलेलं आहे आणि हा त्रिवेणी संगम सातारमध्ये पहिल्यांदा घडवून आणण्याचं कामाचे मानकरी आमचे लाडके प्राचार्य मोरे सर आहेत. त्याचा मला अभिमान आहे आणि यापुढेही आपण माजी सैनिकांसाठी असे कार्यक्रम आयोजित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मोरे साहेब यांच्या कल्पनेतून अशी माझी सैनिक सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कॉलेजचा वर्धापन दिन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन या निमित्तानं आयोजित करण्यात आला. हा आजी माजी सैनिक मेळावा म्हणजे त्रिवेणी संगम आहे. जसं एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी हे तिन्ही संघटनांचे लोक किंवा तिन्ही फॅकल्टीचे लोक एकत्र आले असं पण म्हणून शिवाजी कॉलेजनं या तिन्ही शाखांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि शिवाजी कॉलेजच्या विनंतीला मान देऊन ते जवळपास 300पेक्षा जास्त आजी माजी सैनिक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. त्यांची महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. समन्वयक म्हणून आपली काय भूमिका आहे फिरदत सर? छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त व 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांना महाविद्यालयामध्ये बोलवावं आणि त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करावं अशा भूमिकेतून आज महाविद्यालयात हा सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आणि सर्व सैन्य दलातील आजी माजी जे आहेत ते सैनिक अतिशय उत्स्फूर्तपणे ड्रेस कोडवरती आणि त्याच उत्साहामध्ये आले. या महाविद्यालयामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयामध्ये एक धागा शौर्याचा हाही उपक्रम जो आहे तो राबवण्यात आला. त्याचबरोबर कर्मवीर पुतळा परिसरामध्ये सर्वांची रॅली काढून सेल्फी पॉईंट जो तयार केला होता, माझा देश माझा अभिमान, यामध्ये सर्व या सैनिकांनी आणि वीर पत्नींनी, विशेषतः वीर माता, वीर पत्नी या सर्वांचा सन्मान केला. या कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब,
त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकास देशमुख साहेब हेही उपस्थित झाले आणि त्यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आणि या सर्व आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि प्रशासकीय सेवक वर्ग खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.